नमस्कार मंडळी, श्री ॲग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, हाच तो आपला व्लॉग ज्याच्यामध्ये आपण करणार आहोत कोकणातली भात शेतीचा लावणी महोत्सव. तर आपण रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये श्री क्षेत्र हरिहरेश्वर देवघरमध्ये राहतो आणि आपलं जे शेत आहे हे मारळ हद्दीमध्ये येतं. तर आपण खूप मोठा इव्हेंट करणार आहोत. तर त्याच्यामध्ये पुढे काय काय होणार हे आपण बघणारच आहोत. तर आजपासून आपल्या लावणीच्या इव्हेंटची सुरुवात होते, म्हणजे आज आहे आपल्या शेताची खंडणी. तर त्याची सुरुवात झाली आहे. चला तर मग आपण आता पुढे सगळ्या गोष्टी बघूया. चला. तर सुरुवातीला मंडळी शेतामध्ये पाणी नव्हतं, त्यामुळे आपण हा इथून पाट काढलेला होता. बाळा दादा पण आलाय. बरीच डाळ पडली. ही आपली डाळ आहे. त्याला मी घरी गेल्यानंतर फोन करतो सोनो. हां, ओके. आता झालीस ना? इकडे बघ. मंडळी, शेताची ही आतापर्यंतची एवढी फोड झाली आहे. मी पण थोडी फोड काढली. एवढं बाकी आहे. आज आपल्या शेताच्या खंडणीचा दिवस दुसरा आहे आणि आज खंडणी करून, म्हणजे आपण मधू काकांच्या शेतामध्ये दाढ केलेली होती, त्यामुळे मग आपले सगळे मूठ उचलून आपल्या शेताच्या बांधावर घ्यायचे आणि त्यानंतर आज दुपारी आपण घेणार आहोत बेर आणि मग उद्या वायबेर घेऊ, म्हणजे चिखल की छान होईल. तर चला जाऊया. मंडळी, खंडणी करताना गाणी आपली पारंपरिक कशी चालू आहे तेही तुम्हाला दाखवते. खणलेली मुठं शेताच्या बांधावरती ठेवून पाणी निथळून हलकी करून मग आपण बांधावरून आपल्या शेतामध्ये घेणार आहोत. आणि मग इथे पाडलेलं आपलं जे पाट होतं ते आत्ता आरती काकी आणि मी बुजवतोय. तर या वरच्या दाढीमधलं पाणी आपण ह्या खालच्या दाढीला सोडतोय. आपली सगळी मुठं उचलून झाली आहेत. आता मग जेवढा आपल्या दाढीमध्ये राहिलेला काही काडी कचरा आहे तेवढा आपण सगळं आता साफ करून देतो आहे, म्हणजे मधू काकांना नंतर शेत लावताना काही त्रास व्हायला नको. आणि यानंतर आपण फोड पण काढून देणार आहोत त्यांना, म्हणजे कुठल्याच पद्धतीचा त्रास होणार नाही त्यांना. तर आता बांधावरून मुठं आपण इकडे घेतो आहे आणि मग आपण शेताच्या कडेकडेनी मुठं टाकून घेऊ, कारण आता आज बेर काढायची आपल्याला, त्यामुळे आपल्याला मध्ये मुठं टाकून जमणार नाहीत. आपली नांगरी यायचे. तर आता ही जेवढी मुठं आपण घेतोय ते कडेनी आपण लावून घेऊ. आता शेतामध्ये बेर करायला आपले 3 नांगरी आले, म्हणजे गोट्या दादा, बाळा दादा आणि बाबा काका. हे बाळा शर्यत वाले 2 वेळा शर्यत जिंकले ना. जाऊ ना, महाडवरून आणलेले. ओरगा आमचा. हा जा जा, अरे मी येते.
अरे मॅक्सी जा. चल चल ए. हो मंडळी, आपली दिवसाची अशी मस्त सुरुवात झाली आहे आणि तुम्ही बघू शकता हेच आपले नांगराचे बैल आहेत. मस्त सजून धजून आपल्या शेतामध्ये निघाले आहेत. हे बघा मस्त आपले जोड आणि हे सगळे रेसिंगचे जोड आहेत आपले. चला आपण पण मागून जाणार आहोत आता. नमस्कार मंडळी, तर हाच आहे आजचा आपला भात लावणी महोत्सवाचा दिवस. तर मस्त सकाळपासून लगबग चालू झाली आणि आजचा महोत्सव खूप भन्नाट होणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या साथीनेच हा महोत्सव एकदम छान सक्सेसफुल होणार आहे. तर चला आता आपण बघूया पुढे पुढे आजच्या दिवसामध्ये काय भन्नाट अनुभव येतात. चला, माझा आता प्रयत्न आहे टिल्ल्या म्हणजे माझा बैल त्याला शेतात नेऊया. बघूया जमलं तर त्याला पण आपण नांगराला सोडू. चला. तर मंडळी घरून मी पूर्ण चालत आणली. ही बघा, तिला ना भारी जळकुटी आमची तांबू. म्हणजे मी आता टिल्ल्याला हातातून घेऊन आले ना, तर तिला राग आलाय की तू मला सोडून त्याला कशी काय हात लावली. तर आत्ता आपण शेतात आलो आहे पूर्ण चालत घरपासून. तर ज्यावेळी टिल्ल्याला आपल्याला नांगराला धरता येईल त्यावेळेला आपण त्याला धरू. तर तोपर्यंत एवढं मस्त एरिया आहे त्यांना चरण्यासाठी. तर आपल्या शेतामध्ये अर्ध्या भागची काल बेर बाकी होती, तर त्याला आता चालू झाली आहे, सुरुवात चालू आहे. चला जाऊया आता शेतात, तुम्हाला दाखवते. चला. हे बघा किती छान. बघा आपले सगळे नांगरी आहेत आपल्यासोबत. बावा काका, बाळा दादा, राजन काका, गोट्या दादा आणि मागे माया दादा. अशी आता आपली बेर चालू आहे. आता इथे बेर वाय बेर करून चिखल की पूर्ण होईल आपल्या शेताची. काल आपण ह्या अर्ध्या भागातलं बघितलं. ओ मंडळी, आजच्या महोत्सवामधला आपला मूळ मुद्दा हाच आहे की आपली कोकणातली जी पारंपरिक भात लागवडीची जी पद्धत आहे हे दाखवणं. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा पार्ट आहे हा आपल्या नांगरांचा असतो. तर तुम्ही बघू शकता आपले सगळे देशी बैल आहेत आणि पारंपरिक पद्धतीने खूप छान अशी आपली नांगरणी चालू आहे. म्हणजे बेर वाय बेर चिखलकी हा सगळ्या टप्पा आपण ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं. तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने शांतपणे सगळे नांगरत आहेत आणि कोणच मारझोड करत नाहीत. तुम्ही बघू शकता सगळ्यांचं बोलून कमांडिंग चालू आहे. हे सगळे प्रेमाचे आहेत हे बैल. तर हीच आपली पारंपरिक पद्धत आणि आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना मला हेच दाखवायचं आहे की आपल्या कोकणातली ही छान अशी संस्कृती. ही माझी आत्या, माई आत्या, आणि खूप वर्षानंतरच ती पण चिखलामध्ये आली आहे. तर आज ती पण खूप वर्षाचा लहानपणीपासूनचा अनुभवाला पुन्हा आलेली आहे. आपल्या शेतामध्ये हातपाय धुण्यासाठी पाणी लागेल, तर त्यासाठी आपण पाणी जमवून ठेवतोय. हो हो. तर हे बघा मागून आणखीन येतात आपली सगळी मंडळी. हे बघा मंडळी, आपल्या ह्या सगळ्या मंडळींनी बॅनर डन केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने लागला आपला बॅनर. आणि तुम्ही लोकेशन बघू शकता. मला खरं तर प्रश्न होता बॅनर कुठे लावायचं, पण त्यांनी स्वतः डिसिजन घेतला आणि एकदम परफेक्ट ठिकाणी बॅनर लावलाय. तर भारी काम झालं. बघा आपली सगळी मंडळी आली आहेत. कुठं आहे?
मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या शेतामध्ये राबलेले कष्ट केलेले हेच ते सगळे बैलजोड आहेत. आणि आपली ही सगळी मंडळी तुम्ही आता बघितलात चिखलकी करताना नांगरताना, तर हेच सगळे आपले मंडळी आहेत आणि हेच ते आपले सगळे बैलजोड आहेत. आणि सगळे शांत आहेत, काही मारकुटे वगैरे नाही. तुम्ही बघू शकता किती सुंदर सजले ते बघा. कामाचा उत्साह कसा असतो हे बघा. हे बघा, हे आपले सगळे बैलजोड. आणि तुम्ही बघू शकता आता आपल्या शेताला सगळे जे कष्ट लागणार आहेत तीच ही सगळी मंडळी आहेत. आणि म्हणजे मी यांना बाहेरचं मानतच नाही, हे सगळे घरचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता आता उत्साह हे बघा, म्हणजे बैलजोडच नव्हे फक्त, तर हे सगळे आपले मंडळी हे बघा. खूप सुंदर असा माहोल आहे. माझी आत्या पण लवकरच आलेली आहे शेतात. मंडळी तुम्ही बघू शकता ही माझी आजी ओमश्री 90 वर्षाची आणि पूर्णपणे पक्की शेतकरी बाई आहे. सोबत ही माझी आत्या म्हणजे सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन ही माझी बहीण, मोठी बहीण. आणि ही कृष्णा. हाय सुना. तर ह्या 4 जनरेशन आपल्या शेतामध्ये आलेत तुम्ही बघू शकता. आणि माझी 90 वर्षाची आजी स्वतः चालते. हा चला, शेतीची आवड एवढे पूर्णपणे पक्की शेतकरी. मंडळी आपल्या शेताची खणणी झालीच होती, पण जो आपण भात रहू पेरला होता तर तो रहू काही बांधण्या इतपत झालेला नाहीये. त्यामुळे आपण ते काढून घेऊयात, कारण मग इथेही नांगर आपल्याला फिरवता येईल. तर आपल्या सगळ्या महिला मंडळी ह्या कामाला लागलेल्या आहेत. आजपर्यंत तुम्ही बघितलं नसाल 90 वर्षाची माझी आजी शेताची खणणी करते. हे बघा, माझ्यासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की ती अजूनही 90 वर्षाची होऊन कार्यरत आहे प्रॉपर. हे बघा, खणणी करते. तीन ब्लॉगर एकत्र. येस येस, 3 ब्लॉगर्स इन 1 फ्रेम. हो खरं आहे. तिघांच्या ब्लॉग मध्ये एक साथ दिसलो पाहिजे असे. काय शिकायचं तर हे. मंडळी आता आपल्या हरिहरेश्वर आणि मारळ शाळेतली मुलं येत आहेत. त्यांची एंट्री होते, पण आवाज एवढा आहे की तुम्हाला माझा आवाज येणार नाही. शेतकरी परिषद आदर्श केंद्र शाळा हरेश्वर याच्या सर्व शेतकरी मी फार सुदैवी आहे. तर आता आपली हरिहरेश्वरच्या शाळेचे सगळे विद्यार्थी आलेले आहेत. या माध्यमातून सांगावं वाटतं की आपण बळीराजा बोलतो, मात्र बळीराजा होण्यासाठी हे बघा यांचा हुलियाच बदलला पूर्णपणे. पिढी आहे. या पिढीला पहिल्यांदा बळीराजाची जी कामं आहेत त्याची जी मेहनत. आपली हरिहरेश्वर शाळेची जी मुलं आहेत ना, अगदी काही शेतात काम करायचे म्हणून नवीन कोरा युनिफॉर्म घालून आलेले पण चिमुरडे आहेत आपले. तुम्ही बघू शकता आता त्यांची धमाल स्टार्ट झाली, तरी अजून मोठं टाकायचं काम नाहीच चालू झालेलं आहे, पण धमाल मात्र चालू झालेली आहे आत्ताच. महाराज की
इथे भविष्य इथं आता माझ्या शेतामध्ये आलेले आहे. छोटी छोटी जी बालक आहेत हे आमच्या हरिहरेश्वर आणि मारळ ग्रामपंचायतीचे भविष्य आहे. इकडे सगळ्यांना सगळ्यात पहिला मी जसं नेहमी स्वागत करते तर नमस्कार मंडळी, श्री ॲग्रो चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. कारण आता आपण ह्या कार्यक्रमाचं सगळ्यात पहिलं हेडिंग दिलेलं श्री ॲग्रो तर्फे, तर मी श्री ॲग्रो आणि मी सगळ्यांचं स्वागत करते. पण आता स्वागत आणि सगळ्यांचे धन्यवाद जर बघायला गेलं तर आपले हे नांगरी बघा सगळे लांब जाऊन उभे आहेत. तर आपले 5 नांगर आपल्या शेतामध्ये होते. तर तुम्ही बघताय हे शर्यतीचे नांगर आहेत आणि कशा सुंदर पद्धतीने सजून आले. आज मी बघते आपल्या हरिहरेश्वर शाळेतली मुलं युनिफॉर्म मध्ये आलेली आहेत, तेही सजून आलेले आहेत. आणि तुम्ही बांधायला बसलेल्या आपल्या सगळ्या महिला मंडळी ज्या बघताय ह्या आपल्या शेत लावणारे सगळ्यात जास्त कष्ट करणारे आपल्या सगळ्या बाया आहेत. आणि म्हणजे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही जाऊन बघितलं तर हे शेत लावण्या अगोदरपासूनचे जे कष्ट आहेत म्हणजे पूर्णपणे बंजर जमीन झाली होती, कारण 4 वर्ष आपली शेती ही बंद होती. त्यामुळे कसं हे काम करायचं ह्याला खूप मोठा प्रश्न पडला होता. पण तरी सुद्धा आपल्या ह्या सगळ्या बायकांच्या त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आरती काकी आणि देवयानी काकी आणि नेहमी पडद्यामागचे कलाकारांसारखा तर सगळ्यांची ओळख वगैरे करून दिली. पण माझे वडील स्वतः काहीच बोलले नाही त्यांच्याबद्दल, ते स्वतः बोलणारच नाही. तर त्यांचे कष्ट आज होते, त्यामुळे आज आपण हे सुंदर आणि चकचकीत आणि लोळण्याजोगं असं आपण शेत आता बघतोय. तर आपली अजून भात लावणी बाकी आहे. पण इथे आलेल्या सगळ्याच मान्यवरांचे आता मी नाव घेऊ शकत नाहीये, पण प्रत्येक जण प्रत्येकाच्या फील्डमध्ये खूप टॉपला असलेले व्यक्ती आहेत आणि सगळे शेतकरी होऊन गेलेले पण आता शेती सोडलेली आहे. आज सगळे आवर्जून काय इथे आलेले आहेत, कारण आता आपली शेती कालबाह्य होत चालली आहे आणि सगळ्यांना हे अनुभव घ्यायचे आहेत. महत्वाचा एक उल्लेख करायचा आहे. सगळ्या रत्नांचा उल्लेख झाला, पण माझे गुरूंमध्ये जे सगळ्यात सर्वप्रथमचे गुरु येतात माझे वडील आणि माझी मम्मी. म्हणजे ती खूप मागे उभी राहिली, कारण तिला जरा चिखलात बाहेर येता येत नाही. मुंबईवाले आहेत ना त्या. तिच्या पायात थोडंसं इन्फेक्शन आहे त्यामुळे ती बाहेर नाही आली आहे. पण मला आता आवर्जून उल्लेख करावा असं वाटेल, म्हणजे माझी मम्मी ही सुशिक्षितच नव्हे तर तिच्या मागे आता लागलेल्या डिग्र्या मला आवर्जून सांगावं वाटतील. ती MA BPEd आणि आता ती लॉ LLB झाली आहे. तर आता आपल्या ती लेडीज आहे ती आणि आपल्या सगळ्या लहान मुलांचा सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे खेळणं. तर ती स्पोर्ट्स टीचर आहे, त्यामुळे त्यातही ती पारंगत आहे. म्हणजे ती अगदी ऑलिम्पिक पर्यंत पण गेली होती आणि ती मुंबईची आहे, त्यामुळे ती ऍक्टिव्ह आहे. ती आता मागे उभी आहे, पण ती पडद्यामागच्या कलाकारांपैकीच आहे. आणि आज आपला हा सगळा कार्यक्रम म्हणजे तिखट गोड दोन्ही आहे असं मी तुम्हाला सांगितलं. तर आता माझी प्रतीक्षा वहिनी पण आलेली आहे. कुठे गेली इथे तुम्ही. तर आज गोड्याचं म्हणजे तिची ह्याची स्पेशल बिर्याणी असते, पण ती आज नॉनव्हेज वगैरे नाही तर तिच्याकडची व्हेज बिर्याणी आहे. आणि माझी पमी वहिनी आली नाहीये देवकर, तर त्यांना आपण चिकनचा रस्सा तो बांधावरचं चिकन बांधावरचं चिकन. तर आज आपण चिकन भात, कारण आपण भात लावणी उत्सवाला आलेलो तर चिकन आणि भात असं आपण आज एन्जॉय करणार आहोत. पण सगळ्यात पहिलं आपण लावणी करून घ्यायचे. मोठं कधी टाकायचे तर आता मोठं टाकण्याचा सगळ्यात धमाल कार्यक्रम जो आहे. मी नुसतं लोळताय रे बघापासून, आता मोठं टाकायचं. आता बघूया काय तुम्ही धमाल करताय. घरी जाऊन आई बाबांनी ओळखलं त्याला पाहिजे कोण आले. मूठ टाकायला सुरुवात झालेली आहे आणि त्या मुठांचं काय मला बाबा खरं नाही दिसत. मुठांचं काय बाबा खरं दिसत नाहीये आता, कारण हे बघा दुडगुस चालू झालेला आहे. दोन्ही बैल नंबरातले बैल आहेत ते आपल्या शर्यतीसाठी वापरले जातात. गाडी डायरेक्ट मोठं आपल्यापर्यंत येत. हे मोठं घेऊन या जा, जवळ जवळ टाकतात मोठं. असे अनुभव घ्यायचे म्हणूनच आपण हा महोत्सव आयोजित केला आहे. तर प्रतीक्षा वहिनीला पण खूप इच्छा होती येण्याची, तर ती पण आली आहे. आणि त्यात पारंपरिक जे गाणी असतात लावणीची ती पण चालू झाली आहे.
सगळ्याच आता कामाला लागल्या बघा. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग. सगळ्यात हौशेनी मला सांगितलं मी मुठं टाकायला नक्की येणार तो माझा हा बंड्या दादा आणि तो खरंच सिरियसली मुठं टाकतोय. तुम्ही बघू शकता. त्यांनी सांगितलं की मी आता सगळ्या प्रापंचिक व्यापामध्ये आल्यापासून शेतामध्ये जायलाच मिळत नाही पण हा आवडीचा प्रांत आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता किती म्हणजे मनापासून तो मुठं टाकतो बघा. त्याच्यासोबत कोणच नाही आहे अगदी मनापासून मुठं टाकतोय. बरं आजचं जेवण याच दादाच्या बायकोनी म्हणजे पम्मी वहिनीने आपलं बनवणार आहे. तर आपल्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचा मोटिवेशनल स्पीकर म्हणजे आपला इफ्तिकार काका. येस नमस्कार. नमस्ते नमस्ते. आयुष्यात पहिल्यांदा शिवर्धन तालुक्यामध्ये कृषी कन्यांनी एक कार्यक्रम आज लावणीचा घेतलेला आहे. हो सुंदर 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 या आहे बघा चालू आहे आपला कार्यक्रम. तरुण मुलींनी हे जे धाडस केलेलं आहे म्हणजे त्याला सलाम आहे. धन्यवाद धन्यवाद. चला एन्जॉय करायला चला. चला नमस्कार. थँक्यू. माझ्या आग्रहामुळे आता आपले बँक ऑफ इंडियाचे साहेब पण आले साळुंके सर. ते डॅडींसोबत प्रयागराजला पण गेलेले होते. खूप हौशी आहेत त्यामुळे ते बघायला आलेत की आपल्याकडचे शेतकरी कसे काम करतात. शेतामध्ये उतरा हे बघा आपले सगळे पालक मंडळी शिक्षक नागरिक आणि हौशी सगळे आता लावणी करतायत स्वतः. असं माखायचं असतं आणि मम्मी पण शेत लावते बेनात्या पण लावते गंबूट घालून. लावणी करण्याची पद्धत काय आहे जी कशी केली जाते ते फक्त आम्हाला एकदा एक्सप्लेन करा. नमस्कार. मी इफ्तिकार करकरे प्रॉपरेटर साहिल कृषी सेवा केंद्र. मी इथे श्रिया एग्रो यांच्या माध्यमातून जो आज महोत्सव घेतला लावणी महोत्सव घेतण्यात आलेला आहे हरिहरेश्वरमध्ये त्यानिमित्ताने आज बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे. तर मी सुद्धा या ठिकाणी आलो आणि पाहिलं की लोक छानपैकी एन्जॉय करत आहेत काम करत आहेत. परंतु एक गोष्ट निदर्शनात आली हे जे आव्हान आहे याला मूठ म्हणली जातो आपल्या कोकणामध्ये. हे जे रोपं असतात ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 काड्या असे घेतो आणि लावतो. ही लावणीची पद्धत ही अशी आहे लोक बघितली मी एवढी खोल घालतात पण ही चुकीची पद्धत आहे. हे ऍक्च्युली हे घेतल्यानंतर एवढं आव्हान घेतल्यानंतर हे ऍक्च्युली 2 इंच वर गेलं पाहिजे. याचं कारण काय आहे कारण की ह्याला जे फुटवे येणार आहेत ते बुंद्यापासून येणार आहेत. बरोबर. ह्याला वर शेंड्यातून फुटवे येत नाही. जर जास्ती खोल लावले तर जेवढे लावलेले काड्या आहेत तेवढेच राहतात. हे माझ्या अनुभवातून मी शेअर करतोय. आणि 1 वर्ष असंच झालं होता. मी 1990 साली पॉवर टिलर माझा होता स्वतःचा. चिखल छान होत होती आव्हान भरपूर होता. लोक भरपूर आव्हान चेपायचे लावलेल्या काड्या तेवढेच राहायचे. आणि नंतर 2 वर्षांनी माझ्या लक्षात आलं की एवढी छान मशागत करत असताना देखील हे असं का होतंय. नंतर मी काय केलं हे अशा काड्या घेऊन कामगारांना सांगितलं की फक्त वरच्यावर ठेवून द्या तुम्ही. अशा वरच्यावर ठेवून द्या. अशा वरच्यावर ठेवल्यानंतर त्याला जे भरपूर फुटवे आले भरपूर उत्पादन आलं. त्याच्यातून मी अनुभवातून मी हे लोकांना सांगते. एन्जॉयमेंट नॉनस्टॉप चालू आहे सगळीकडे. बाहेर आहे बाहेर. हे आपले कृषी सहाय्यक पण आलेले आहेत. त्यांनी पण लावणी केली. त्या दरम्यान मी थोडं बाहेर होते त्यामुळे मला व्हिडिओ घेता नाही आलं. रंग तरी कोणता चिखली कलर आहे. आता आम्ही नदीवरती जातोय हातपाय धुवायला मग मस्त जेवण करूया. काय नाही मारणार असं जायचं असतं शेतात. किती भारी दिसतात सगळे. आमची सगळी सेना चालली आता नदीवरती हातपाय धुवायला. ह्याच एन्जॉयमेंटसाठी
आलो होतो. आता पहिलं मी लहान मुलांना खाली उतरवून घेत होते, त्यामुळे मला व्हिडिओ नाही करता आली. पण आपल्या मारळलाच हरिहरेश्वरच्या वेशीवरतीच आपलं पूल आहे, ही बाणगंगेवरची नदी येते. तर त्याच्यामध्येच आपण भिजायला आलो आहे. तुम्ही बघू शकता नदी काही खोल नाही आहे आणि सेफ पण आहे. एन्जॉयमेंट एवढी चालू आहे की आता पण मजाच एक वेगळी आहे आणि ह्यांना खरंच खूप गरज आहे. जाम गंमत वाटते. एकदा कशा म्हैशी पाण्यात डुंकायला लागल्या की त्या डबक्यातच बसून राहतात, तसं हे चाललंय. ऐकत बेबी उठ चल. हे चला तुमच्या घरी व्हिडिओ पाठवते चला. मग फायनली सगळी आपली चिल्ली पिल्ली पाण्यातून बाहेर आली आहेत एक एक करून आणि आता आम्ही चाललोय जेवायला. तुम्ही बघू शकता आता कसे मस्त एकदम फ्रेश झालेत. तर सगळे आता चाललेत पुन्हा नदीत ना डुंकून मस्त. हे बघा आता आपली सगळी मुलं जेवायला बसतायत. छानपैकी जेवायचं सगळ्यांनी, छानपैकी. चिकनचा रस्सा, भात. धन्यवाद. इथे व्हेज माणसांसाठी व्हेज बिर्याणी पण आहे आणि बाकी नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन आणि भात. बघा अशी टोपं मस्त मोठी मोठी टोपं आपण भरून आणलेलं आहे सगळं. आणि आता इकडे आपण सगळं अरेंज केलं आहे. आता तर सगळे एक एक बसतील इथे. तर असा एकदम माहोल आहे. पाणी दे मुलांना तिकडे. जेवा जेवा जेवा. आजी पण जेवते. आजी हो शाकाहारी हो हो. तर आता दर्पण दादा त्याच्या बिझी आयुष्यातून वेळ काढून आला होता, कारण त्याचं आज काम होतं पण तरी सुद्धा तो आलेला होता. तर आला त्यामुळे धन्यवाद. पुन्हा असेच काही कार्यक्रम असेल तर मी पुन्हा धुडघूस घालायला बोलवेन. आम्ही परत शेतात लोळायला येऊ. आज मालवणी नाही झाले पण तुझी. वाचलोय. हो हो चला बाय. आणि आर्य पण आता पूर्ण व्हेजिटेरियन झालेलं आहे. तर आज त्यांनी व्हेज बिर्याणी खाल्ली. पण मला सांग चिकन कसं होतं? चिकन मस्त. आणि बिर्याणी कशी होती? तर दोन्ही रिव्ह्यू आपल्याला इथेच भेटलेले आहेत. आणि अजून आपलं जेवणाचा कार्यक्रम चालूच आहे. बघूया त्याच्या पुढचा कार्यक्रम कसा काय होतोय. आता सगळे पडद्यामागचे जे कलाकार होते ते सगळे आता जेवायला बसते. अजून काही बाकीच आहेत. तर मी पण आता बसते जेवायला. मम्मी पण आत्ता बसली आहे जेवायला. काय मग एकदम भारी. दोनच मेन माणसं ही जे आहेत त्यांनीच बनवलंय आणि ते सगळ्यात शेवटी जेवायला बसले. हे बघा मुलं निघाली आता आपल्या त्यांच्या घरी. हे बघा आता जेवायला बसले. तर आपल्या चिल्ल्या पिल्ल्याने एन्जॉय पण केलंय आणि आपले हे लांबाडे काका जे ठरवूनच आलेलाच एन्जॉय करायचं. एक जरा दोघींनी बाजूला त्यांचं शर्ट दाखवायचं. शर्ट हे बघा सर्फ एक्सेल डाग अच्छे हे असं करून आज सगळ्यांनी एन्जॉय करतात. लांबाडे काकांनी पण खूप एन्जॉय केलंय. चला बाय बाय. ही आपली शेवटची पंगत बसली आता. शेवटची पंगत. हो मी राहिले ना. आले बाजूला आले मी.
लांबाडे काका मला स्वतः वाढतात, कारण मी शेवटच्या पंक्तीतली शेवटचा माणूस आहे जेवायची मी. तर आता मी जेवते. तर चिकन आणि भात पमी वहिनीने बनवलं आहे आणि ही व्हेज बिर्याणी प्रतीक्षा वहिनीने बनवली आहे. तर मी दोन्ही टेस्ट करायचे, त्यामुळे मी आता जेवते. चला वहिनी, तूच बनवलेलं जेवण कसं? मी जेवण बनवलेलं मी कसं सांगू? आता मी माझं जेवण मी कसं सांगू तुला? बाय, थँक्यू. सगळ्यांची जेवणं करून आता पमी वहिनी शेतामध्ये पुन्हा एकदा शेत लावायला उतरली. आणि तुम्ही बघू शकता आपलं शेत आता एवढं लावून झालंय. आणि आता आपली सगळी मंडळी घरी गेलेत, कारण सगळे चिखलात लडबडून दमले बाबा आता लावणी करून करून. मंडळी आता तुम्ही बघू शकता आपलं एवढं शेत छानपैकी लावून झालंय. आता एवढाच भाग राहिला आहे आपला. तर थोडंसं पुन्हा एकदा गाणी वगैरे लावून पुन्हा धमाल करूया. आमचे कृष्णा काकांना सकाळी यायला नाही जमलं, पण हाऊस मात्र पूर्ण करायची होती, त्यामुळे आवर्जून ते आले भात लावायला. कशी असं मालवणी? हे बघा मालवणी पण चालू झाली. मंडळी तुम्ही बघू शकता प्रॉपर मालवणी झाली आहे माझी. जमेल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर कार्यक्रमातले सगळेच मोमेंट मला तुमच्यापर्यंत शेअर करता आले नाहीत, कारण खूप चिखल आणि धमाल मजा मस्ती इतकी चालू होती ना की तुमच्यापर्यंत शेअर नाही करता आलं. बरं, आत्ता आपल्या शेत लावण्यासाठी ज्या सगळ्या महिला मंडळी होत्या ह्या काळिंजा आणि कोंडीवरच्या होत्या, म्हणजे दोन्हीही खूप लांबच्या गावातल्या, आणि त्यांनी इथे येऊन योगदान दिलं आपल्या शेतासाठी. आणि हा माझा टिल्लू, ह्याचा काही योग नाही आला शेतामध्ये नांगराला लागायचा, पण लाडोबा नुसताच फिरून घरी चाललाय आता. तर ह्याला घेऊन आता घरी चालली आहे. मंडळी, आजचा कोकणातील भात लावणी महोत्सव तुम्ही बघितला, जो की हरिहरेश्वरमध्ये पार पडला, हरिहरेश्वर देवघरमध्ये. आणि तेही खूप मजा, म्हणजे मला स्वतः जे अनुभवलं ना, खरंच मला ह्यावेळी ना तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता नाही आलं की किती छान छान सगळी लोकं आली होती, किती धमाल केली. खूप एन्जॉय केलं ह्यावेळी सगळ्यांनी. माझ्यासोबत ज्यांनी ब्लॉग बनवले होते, म्हणजे आम्ही आहोत स्ट्रगलर आणि सिद्धांत भुसाणे ब्लॉग समथिंग आहे, तर मी ते तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक देईन. तर त्यांच्या थ्रू पण तुम्हाला हा कार्यक्रम कसा झाला हे बघता येईल, तर ते तुम्हाला दाखवेन. आणि मंडळी, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याशिवाय आज म्हणजे मी ज्यावेळी बघितलं की माझ्या शेतामध्ये एवढी छान चिल्लीपिल्ली आली होती, तर ह्यातली कमीत कमी 10 चिल्लीपिल्ली तरी पुढे जाऊन कृषी क्षेत्रात गेली.
शेतकरी झाले तर त्याचा खूप मोठा आनंद मला होईल. आणि कारण ज्यावेळी मी ॲग्रो केलं म्हणजे मी कृषी केलं, ज्यावेळी लोकांना कळतं हो मालवणी, ज्यावेळी मी कृषी क्षेत्रामध्ये शिकले असं ज्यावेळी लोकांना कळतं त्यावेळी त्यांना एकतर ते बिलीव्ह होत नाही. पण कारण त्यांचं असं म्हणणं असतं आजकाल कृषी क्षेत्रात कोण जातं, कारण आजकाल सगळ्यांना फक्त बोटाने लॅपटॉप चालवता येतो, अवयव वापरायची सवयच नाही राहिलेली. पण त्यामुळे आपण सुदृढ राहतो. त्याचबरोबर हा जो आनंद आहे ना निसर्गामध्ये रमण्याचा, तो इतर कुठल्याच क्षेत्रामध्ये नाही आहे. आणि मी ते खूप छान एन्जॉय करते माझ्या प्राण्यांच्यात, माझ्या ह्या निसर्गामध्ये, शेतीमध्ये. तर हे माझे व्लॉग बघणारे सुद्धा जे काही लहान मुलं मंडळी आहेत ना, त्यांनीसुद्धा अगदी आपल्या परसावात देखील जागा असेल ना, तर आपल्या ताटामध्ये वाढले जाणाऱ्या पदार्थांपैकी निदान 40% जरी पदार्थ तुम्हाला स्वतः उगवता आले ना, तर ते खाताना त्या जेवणाचा आनंद आणि त्याची चव इतकी रुचकर होते ना, बापरे. प्रयत्न करा की स्वतःहून उगवावं, कारण ते ऑफकोर्स विदाऊट पेस्टिसाईडवालं असतं, आरोग्यदायी असतं. तेव्हा ही मजा ना तुम्ही पण अनुभवा. आणि मी माझा आनंद अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करत असते. मंडळी, ह्याच सगळ्या गोष्टी ना तुम्ही देखील शेअर करा, स्वतःही अनुभवा, खूप मजा येईल. आणि प्रत्येकजण जीवनामध्ये ना आनंद शोधत असतो, पण पैशामध्ये आनंद नसतो. आणि त्याचसोबत ज्यावेळी तुम्ही स्वतःचा आनंद कशात आहे हे जाणून घ्यायला आणि ते एन्जॉय करायला शिकाल ना, त्यावेळी जास्त धमाल येते. माझा आनंद निसर्ग, प्राणी आणि शेतीमध्ये आहे आणि मी तो मस्त पद्धतीने एन्जॉय करते. तर तुम्ही तुमचा आनंद शोधा आणि तो एन्जॉय करायला शिका. तर मंडळी, धन्यवाद. व्हिडिओ आवडली असेल तर शेअर नक्की करा, लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. राम राम.